नमस्कार, मी संदेश साळुंखे लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आज आपण अजून एक कोकणातलं गाव बघणार आहे, ते म्हणजे खांबाळे गाव। आणि खांबाळे गाव येतं वैभववाडी तालुक्यामध्ये आणि वैभववाडी शहरापासून जवळच गाव आहे, म्हणजे वैभववाडी शहरापासून 5 किलोमीटरवरती गाव आहे। तर कशा प्रकारे गाव आहे ते बघूया आणि तिथलं आपण ग्रामदैवत मंदिरामध्ये पण जाणार, म्हणजे तिथले मंदिरं बघणार आहोत आणि त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आपण फेरफटका मारणार आहोत। शिवाय ड्रोनच्या माध्यमातून आपण हे मंदिर सुद्धा म्हणजे संपूर्ण गाव आणि मंदिरं बघणार आहोत। तर कशा प्रकारे हे गाव आहे ते बघूया आणि त्या ठिकाणी जो आपण आदिष्टी मातेचं दर्शन सुद्धा घेणार आहोत, त्यांचे ग्रामदैवत। तर आता आपण चाललोय खांबाळेला आणि खांबाळेला जाऊन अधिक माहिती घेऊया। आणि आता वावे येथील आदिष्टी देवी मंदिर बघतोय। तर आपण दर्शन घेऊया। आणि वैभववाडी बाजारपेठ संपल्यानंतर फोंडा रोडला, म्हणजे वैभववाडी फोंडा रोडला वैभववाडीचं बाजारपेठ संपल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटरवरती मंदिर आहे, आदिष्टी देवी। आदिष्टी देवी आणि पुरातन मूर्ती आहे। आणि सुंदर मंदिर आहे रस्त्याच्या एकदम बाजूला। तर आपण वैभववाडीच्या वावेमधलं मंदिर बघितलं। आणि इकडे आहे स्वामी समर्थ मठ। हा सुद्धा रस्त्याच्या बाजूला आहे एकदम। इकडे स्वामी समर्थ सेवा मंडळ वावे वैभववाडी। आरतीची वेळ रात्री 8 वाजता। मंदिर खुले सकाळी 8 ते रात्री 12, सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत। आणि इकडे यांचे नंबर सुद्धा आहेत। अभिजित रावराणे 9595213597 आणि सुरेंद्र रावराणे 9404924319। त्याच्यामुळे त्यांनी भक्तांसाठी इकडे नंबर सुद्धा दिलेत। आता आपण स्वामींचं दर्शन घेऊ। इकडे सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे इकडे आणि सुंदर मंदिर आहे, श्री स्वामी समर्थ। आणि इकडे गणपती बाप्पा। अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे इकडचं, स्वामी समर्थ मंदिर वावे वैभववाडी। सुंदर असं मंदिर आहे रस्त्याच्या बाजूला। हे सुद्धा आपलं वैभववाडी फोंडा रोडच्या बाजूलाच आहे। इकडे आचिरणे गाव आहे म्हणजे फोंडा, आणि इकडे आहे वैभववाडी आणि रोडच्या बाजूलाच हे सुंदर असं स्वामी समर्थांचं मंदिर सुंदर बनवले। तर आता आपण चाललोय निसर्गरम्य अशा खांबाळे गावामध्ये। तर आता आपण आलोय खांबाळे येथील ग्रामदैवत आदिष्टी माता मंदिर, आदिष्टी मंदिर। आणि हे आहे खांबाळ्याचं ग्रामदैवत श्रीदेवी आदिष्टी। आणि हे बघा आदिष्टी मंदिराच्या परिसरामधलं पुरातन एकदम झाड आहे मोठं। आता आपण पहिल्यांदा देवीचं दर्शन घेऊया, नंतर तुम्हाला मी परिसर पण दाखवतो थोडा। सुंदर मंदिर आहे आणि गावाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे आदिष्टी देवी, आदिष्टी माता। तर अशा प्रकारे हे मंदिर आहे। आणि हे इथले तरंग आहेत, इकडे 6 तरंग आहेत या मंदिरामध्ये। श्रीदेवी आदिष्टी मंदिर आपण बघतोय आणि खांबाळे गावचं ग्रामदैवत। तर आता आपलं दर्शन मस्त झालेलं आहे
आणि आपण गावसुद्धा बघणार आहोत खांबाळे गाव कशा प्रकारे आहे ते. आणि हे मंदिराच्या मागील बाजूचे देवता इकडे. तर हे पूर्ण नवीन मंदिर आहे आता, जीर्णोद्धार झालेलं. आणि सुंदर मंदिर परिसर असतो. आणि इथली जत्रा खूप फेमस आहे, खूप मोठी जत्रा भरते. असं संपूर्ण परिसर आहे. आणि हे झाड बघा, ते झाड आहे ना, ते एकदम पुरातन झाड आहे, हजारो वर्षापूर्वीच असेल ते. त्याचा घेर बघा, म्हणजे त्याची उंची रुंदी खूप मोठं झाड आहे, उंच. आणि त्या झाडाच्या पायाशी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वीरगड आहेत तिकडे. वीरगड म्हणजे इथला इतिहास या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे. हे बघा, हे सगळे वीरगड आहेत तिकडे. इकडे पण आहेत, या बाजूला पण आहेत. आणि बघा बुंदा बघा झाडाचा केवढा मोठा आहे, प्रचंड झाड आहे, मोठं प्रचंड. मंदिर परिसरात हे सुंदर असे आदिष्टी देवीचं मंदिर बघतोय. सुंदर दर्शन झाले. अशा प्रकारे मंदिर परिसर आहे. आणि ते मस्त बनवलं आता, आजूबाजूला एकदम. इकडे दीपमाळ. आणि जत्रा खूप मोठी असते यांची. तर आता आपण आलोय साळुंकेवाडीमध्ये आणि प्रथमेश साळुंके यांच्या घरी आलोय. आणि यांचं यूट्यूब चॅनल आहे ओमी प्रोडक्शन. ते भजन, तू आता भजन कीर्तन म्हणजे सगळं संगीतमय. संगीतमय कोकण तुम्हाला यांच्या चॅनलवरती बघायला मिळेल. डबल बारी, सिंगल भजन, कीर्तन. आणि ओमी प्रोडक्शन म्हणून चॅनल आहे, तुम्ही नक्की बघा. आणि त्यांचं सुंदर असं खांबाळे गावातील घर. तर आपण त्यांच्या घरी आलोय. आणि आपल्या खांबाळे गावच्या मेन रोडच आहे, हा रोड आहे. मग अशी रोडवरून आलो आपण. आणि हे त्यांचं सुंदर असं घर. आणि त्याचे वडील कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, त्याच्यामुळे सुंदर घर बनवलेलं आहे, सुंदर बंगला. तर हे त्यांचं गीताई म्हणून बंगला आहे त्यांचा, मस्त बनवलं आहे, सुंदर. आणि इकडे मस्त आजूबाजूला परिसर एकदम सुंदर आहे, रस्त्याच्या बाजूलाच आहे एकदम. ही आहे प्रथमेशची फॅमिली. ओळख करून दे, कोण कोण आहेत ते. वडील आहेत, हा, आई आहे, ओके, बहिणी, बहिणी, हा, दादा. आणि हे नाव काय तुझं? तुझं नाव काय? हा, काय ते भारी नाव आहे. काय बोललं नाव? इव्हॅन. इव्हॅन नाव. आणि विष्णूचं नाव आहे ते इव्हॅन, संस्कृतचं नाव. ओके, मस्त. इव्हॅनचं विमान बघा, इव्हॅन. ते त्याची फॅमिली आहे पूर्ण. आणि तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये काम करता म्हणजे करायचे ना, हे घर तुम्ही स्वतःच बांधलं ना? ते म्हणजे ते कन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्यापासून काम करायचे. आणि हे घर त्यांनी स्वतः बांधलं, मस्त. म्हणजे एकदम सुंदर घर आहे, गीताई. आणि आपण प्रथमेशचं सुंदर घर बघतोय. हा हॉल आहे त्यांचा. आणि वरती किती 2 माळे आहेत ना? डबल माळ्याचं घर आहे. तुम्हाला घर दाखवतो एक सुंदर, लाकडी जिना केलं, एकदम गावचं फिलिंग केलं आहे ते. आणि त्यांच्या बाबांचं, सगळे बाबांचं डिझाईन ना, विदाऊट आर्किटेक्ट. ते अनुभवाने म्हणतात ना, बांधकाम क्षेत्रात भरपूर वर्ष काम करतात. हे यांची ओपन टेरेस गार्डन, म्हणजे ओपन गार्डन फेसिंग बाल्कनी. आपण मगाशी इकडे खाली होतो. आणि वरती बघा गीताई नाव लिहिलेलं आहे. गीताई कोणाचं नाव आहे? मोठ्या बहिणीचं. ओके. आणि इकडे पण इकडे एक्स्ट्रा किचन एक बनवून ठेवलेलं आहे वरती. मोठं घर आहे, पण हे म्हणजे संपूर्ण वापरता की केव्हा केव्हा. ओके. तिकडे मोठा हॉल प्लस बेडरूम, म्हणजे ओपनच आहे सर्व. अशा प्रकारे मस्त बनवले का. किती स्क्वेअर फूटमध्ये असणार हे घर? टोटल म्हणजे खालीच 2-3 हजार स्क्वेअर फूट दिसते. इथे एक बेडरूम आहे. बेडरूम आणि अटॅच बाथरूम. ओके. मास्टर बेडरूम केले इकडे, दोन्ही मास्टर बेडरूम. तो पण मास्टर बेडरूम आहे ना मगाचा पण. आय स्पेस असं प्रथमेशचं घर बघतोय आपण, मस्त. आणि कधी बांधलं आहे घर? 2013. अशा प्रकारे त्याने खांबाळे गावातलं सुंदर घर बघितलं. पण
आणि आता आपण कुठे जाणार, कुठच्या मंदिरात जाणार? आपण आता भैरव भैरी भवन मंदिरात तिकडे जाणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे याचं सुंदर घर आहे. खाली पण बघू जरा, खाली कालचं घर पण दाखवतो. मग आमचं घर 2003चं आहे. ओके, पहिल्यांदा हे बांधलं नंतर वाढवलं. हां, 2003. हे 2003ला. मग त्यांनी 1+1 केलं. इकडे यांचं बेडरूम आहे तिकडे. खाली पूर्ण यूज. जास्त वापर इकडेच असतो. हा एक बेडरूम आहे इकडे. किचन मोठं घर आहे. किचन आहे इकडे, बरोबर. आणि इकडे मागे इथे मागे जुनं ठेवलंय थोडं. पडवी गेली. कौलार वरती कौला आहेत, म्हणजे गावाकडे पडवी लागतेच प्रत्येक सामानासाठी. तर असं प्रशस्त असं घर आहे, सुंदर. म्हणजे मग नंतर पहिलं सिंगल होतं, नंतर 1+1 केलं. अशा प्रकारे घर आहे. तर आता पण त्यांच्या घराकडून जाऊया मंदिराकडे. तर आता आपण प्रथमेशच्या घराकडून निघालो आहे मंदिराकडे. आणि ही साळुंकेवाडी, 40-50 घरं आहेत, म्हणजे मोठी वाडी. हे सर्व साळुंकेवाडी बघतोय आपण. साळुंखे, खांबाळ्याची साळुंखेवाडी. आणि आपण आता चाललोय मंदिराकडे. गावातली मंदिर दाखवतो तुम्हाला. ही शाळा ना, ही खांबाळ्याची केंद्र शाळा मुख्य. मोठी शाळा आहे गावातली. केंद्र शाळा खांबाळे. ओके, काय नाव? मंगेश लोके यांचं घर आहे. वैभववाडी तालुका. कुठच्या पक्षाचे आहे ते तालुका प्रमुख? शिवसेना ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. ही खांबाळ्याची ग्रामपंचायत. ओके, सगळं इकडे चौकामध्ये आहे. हा यांची मेन नाका. लेफ्ट ना. हे आतल्या रोडने चाललो आपण, वाडीतल्या. हे तलाव आहे, तळी आहे मोठी. तळी आहे इथली. मस्त निसर्ग इथला सुंदर आहे. मधल्या वाडीत आलो आपण आता. आणि हे भैरी भवानी मंदिर. भैरव भैरी भवानी. ओके ओके, असं मंदिराचं नाव. आणि जुनं मंदिर आहे खांबाळ्यातलं. मंदिर पण बघूया. गोंधळ वगैरे. हां हां हां, अशा प्रकारे मंदिराचं आपण दर्शन घेऊया. जुन्या पद्धतीचं आहे मंदिर हे, फक्त वरती छत बदलले आणि थोडं सुशोभीकरण केले. भैरव भैरी भवानी. आता आपण खांबाळे गावात आणि आपल्यावर आहे. तुमचं नाव काय? योगेश पवार. योगेश पवार आणि मुकेश पवार. मुकेश पवार. तर आपल्याला म्हणजे पवार कुटुंबीय आहेत. आणि हे तुमचं खांबाळे जे गाव आहे ना, त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. कशा प्रकारचं गाव आहे, किती लोकसंख्या आहे, आणि तुमचं प्रमुख उत्पन्न काय, आणि निसर्ग तुमच्याकडे कशा प्रकारे आहे ते जरा सांगा. आमचा गाव तसं बघितलं तर सालवा डोंगर आणि सह्याद्री यांच्या दरम्यान वसलेला आहे. ओके. साधारण 2000 लोकवस्तीचं आमचा गाव असेल. आणि किती वाड्या आहेत गावामध्ये? गावामध्ये
नऊ वाड्या म्हणजे 12 वाड्यांचा गाव म्हटलं जातं. म्हटलं आता पण हा तर प्रमुख वाड्या 9 आहेत. हम्म, आणि इथल्या लोकांचं प्रमुख उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती. हम्म. बारमाही पाणी असल्यामुळे इथे दुबार पीक सुद्धा घेतलं जातं. भुईमूग असेल, कुळीद असेल, मूग असेल, नाचणी. आणि तुमचे काजू आणि आंबा पण हो, आमच्या गावात काजू बागा जर बघितलं तर अक्षय पवार म्हणून आहेत गावातले, त्यांचे आणि संकेश पवार या दोघा मोठे काजूचे बागा उत्पादक आहेत. ओके संकेश पवारांचं तालुकास्तरीय पुरस्कारही भेटला होता. ओके ओके कृषीचा कृषीचा. ओके तसेच शेतकरी म्हणून मंगेश कदमिक आहेत जे आधुनिक शेती करतात. ओके वर्षातून किमान ते 3 ते 4 उत्पन्न घेतलं जातं त्यांच्या शेता बागेत. कुठच्या प्रकारचं भेंडी असेल, काकडी, त्याच्यानंतर फुलं, जरबेऱ्याची फुलं, आधुनिक पद्धतीने भुईमूग, नाचणी. म्हणजे प्रयोगशील शेतकरी आहेत ते. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार भेटला होता. आताच गेल्या वर्षीच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले त्यांना. तसेच आमच्या गावातले प्रमुख व्यक्ती म्हणजे राजकारणातले मंगेश लोके, त्याच्यानंतर भजन क्षेत्रामध्ये संजय वासुदेव पवार आहे. डबलबारी वगैरे आमच्या जिल्ह्यात तसेच मुंबईत प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर खंबाळ्यात इथे विठ्ठल मंदिर आहे. त्या ठिकाणी एक राजाराम बुवा म्हणून होऊन गेले. त्यांनी वारकरी संप्रदायाची जी परंपरा ती चालू केली. ती दर रामनवमीला चालू होते आणि सप्ताह असतो. रामनवमी ते हनुमान जयंती. ओके. आणि तुमच्या गावचं प्रमुख ग्रामदैवत आदिष्ट देवी प्रमुख. त्याच्यानंतर भैरी भवानी हे मंदिर. या मंदिरामध्ये खांबाळे हे नाव ज्या देवस्थानावरून पडलं ते खामदेव मंदिर. ओके. आणि गावात साधारण किती मंदिर आहेत म्हणजे अशी जुनी पुरातन? ब्राह्मणदेव, खंडोबा मंदिर आहे, एक कामदेव आहे, विठ्ठल मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. म्हणजे जवळपास 9 मंदिर आहेत तुमच्या गावात. 9 मंदिर आहेत. आणि आमच्या खांबाळ्याच्या सीमेवरती उत्तरेला आणि दक्षिणेला 2 ठिकाणी ब्राह्मण स्थळ आहे. ओके. दोन्ही पण आचरणे खांबाळे बॉर्डरला आणि एक दुसरं आहे ते कोकिसरे खांबाळे बॉर्डर, ज्या ठिकाणी बारमाही पाणी असतं. बारमाही पाणी आणि दलदल. बरोबर. म्हणजे तुमच्या गावात पाणी पहिल्यापासून भरपूर पाणी आधी तालुक्यातली पहिली नळ योजना आमच्या गावात चालू झाली होती. अरे वा. गावातील महिला. किती वर्षापूर्वी झाले साधारण ते? साधारण 1980च्या आसपास झाली असेल. म्हणजे जवळपास 40 वर्ष झाली. बरोबर. ओके. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तुमच्या गावात तलाव पण आहेत नैसर्गिक. नैसर्गिक तलाव म्हणजे झरीचा तलाव, गंगाचा तलाव हे नैसर्गिक तलाव आहे. हा तलाव झरीचा तलाव जो आहे तो गावातल्या लोकांनी येऊन एकत्र येऊन बांधला होता. ओके ओके. म्हणजे असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत भरपूर आहे. बारमाही पाणी. आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेमच नाही. ओके. आणि तुमचं महत्वाचं जत्रा केव्हा असते म्हणजे गावातली? आमच्याकडे कार्यक्रम 2 मुख्य कार्यक्रम आहेत. एक तर अधिष्ठ देवीचा वर्धापन दिन असतो अक्षय तृतीयेला, आणि डिसेंबरच्या मोक्षदा एकादशी दिवशी गावातली जत्रा असते. पण त्याला जत्रेचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. बरोबर. म्हणजे ती तुमची मुख्य जत्रा आहे. असतील, नेते मंडळी असतील, मुंबईमध्ये मित्रमंडळी सगळे लोक. ओके. तर अशा प्रकारे तुमचं सुख समृद्ध असं गाव आहे, निसर्गरम्य गाव आहे. समृद्ध. कारण दुसरा जर कोणी गावात जर आमच्या बाहेरचं आलं तर त्याला इथनं पाय काढत नाही. असं निसर्गरम्य. आणि एका बाजूला सालवा डोंगर निसर्गरम्य, दुसऱ्या बाजूला सह्याद्री. ओके. आणि याच्या मधोमध तुमचं गाव आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि अजून पण माहिती आपण घेऊ तुमची. भैरी भवानी भैरव मंदिराच्या बाजूचे तळाव बघा, मोठा तळ आहे. आणि कमळाची फुलं पण तिकडे खाली. कमळाच्या फुलाने फिल्टरच आमचं बघा. जो एक फिल्टर ना गेल्यावरती एक नॅचरल फिल्टर आहे. पाणी तिकडे घेतलं जातं. त्या बावड्याच्या बाजूक आहे ना, तिकडे वगैरे टाकून फिल्टर बनवलेलं आहे. ओके ओके. पाणी गाळून टाकीत सोडलं, ह्याच्यात जातं, बावडीत जातं, बावडीत पुन्हा वरती जातं. ओके. आणि या तुमचं आहे ना होळीचं मान ना, पुढे वरती होळीचं मान. आता पुढे जाय. आणि मंदिराचं हे मंदिर आहे तुमचं. या बाजूला कुठची वाडी? समोर मोहितेवाडी. हा इकडे ही संपूर्ण मोहितेवाडी या बाजू. 70 वर्षातली सगळी दिसणारी मोहितेवाडी आमच्या गावातली सगळ्यात मोठी वाडी. आणि साधारण किती घरं असतील इकडे? मोहितेवाडी साधारण 150 तरी घरं. आणि तुमच्या गावात किती घरं? गावात किती घरं असतील? आमच्या गावात 400-500 घरं असतील. 500 घरं, 500-600, 700-800 घरं आहेत ना. आपण त्याच्या मंदिराकडे होतो. मेन मंदिर
हा. अक्षय फौदार अरे वा, हे पण भेटले आहेत आपल्याला. या या या. पाटील आहेत, बेळीकरांचे वडील ओके. आणि गावचे फौदार आहेत. हा, अक्षय पाटील, हा. तर ते पण आपल्यावर आहेत. आता आपण इकडून मस्त ड्रोन शॉट घेऊया आणि व्हिडिओच्या एंडिंगला सगळे ड्रोन शॉट एन्जॉय करा खांबाळे गावचे मस्त. आता आपण इकडे मंदिराकडे होता आणि गावातली ज्येष्ठ व्यक्ती भेटली. काय नाव तुमचं? माझं नाव मिस्टर CR परब. CR परब. वा वा. आणि तुम्ही ऍक्टर पण असना, म्हणजे ऍक्टिंग पण केलास ना? ऍक्टिंग केलेली आहे. कशात? वाक्या पिक्चर मध्ये केले आणि देसरूड मध्ये. आणि दोन्हीची शूटिंग काय झाली आहे? किती आहेत गावात इथे सुद्धा. आता तुम्ही हे विमान सोडलास ना, हा, ड्रोन शॉटला. हा ड्रोन शॉटला इथे आमच्या जवळच्या दारात शूटिंग झाली. हा हे वरचं आपला गाव, हा संपूर्ण गावाची माहिती दिली होती. हा दिलेली होती. तुम्ही पहिल्यापासून गावात ना? मी गावात. आणि गाव कसं वाटतं पहिला तुमका? मी मुंबईला होतो. किती वर्ष? होतो मी 20 वर्ष. विमानतळला होतो. विमानतळला. हो. तुमचं खांबाळे गाव कसं वाटतं तुमका? आम्हाला गावातच माझा जन्म इथेच झाला. नाही नाही, म्हणजे निसर्ग कसा होता सांगा. आपलं गाव चांगलो. हा, निसर्ग शांत गाव. निसर्ग शांत. हा, सह्याद्री इकडे, सह्याद्री इकडं, हा परत सालू इकडं. हा. सालीवर पण आम्ही शूटिंग केलेली आहे. वरती अरे वा वा. झेंडा जाऊन लावलेलो आहे. अरे वा वा वा. हो. आणि गावात सण समारंभ एकदम जोशात साजरे होतात. सगळा गणपती किती दिवस तुमच्याकडे? आमच्याकडे आता बघितलं असतं 5 दिवस. 5 दिवसही जास्त ना? 5 दिवसाची. गौरी गणपती जास्त. अशा प्रकारे यांनी मस्त माहिती दिली. आणि गावातले ज्येष्ठ व्यक्ती. तर वय काय तुमचा? माझं वय आता झाले तरी किती असेल? 75 हो 70-75च्या रेंजला. 70 वर्ष झाली तरी काम करतात ते. तरी मी अजून चालतोय. राणा बिना सगळे होय, होय. शेतात राणा सगळे फिरतात. शेतात बितात सगळीकडे फिरतो. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मस्त मस्त. आपल्यावर सगळे पवार कुटुंबीय होते आणि यांनी आपल्यासाठी मस्त वेळ काढून गाव दाखवलं. तुमचं सुंदर गाव आहे खांबाळे आणि तुम्ही हे गाव दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्यावर तुमचं नाव काय बोललं तुम्ही? अक्षय पवार आणि गणेश पवार. हे सुद्धा आपल्याला इकडे मंदिराच्या इकडे भेटले आणि यांनी सुंदर माहिती दिली, चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचं सुंदर निसर्गरम्य गाव बघितल्याबद्दल, म्हणजे आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि आमचं गाव जगप्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडून तुमचंही धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे आभारी आहोत. मस्त. आणि यांचं निसर्गरम्य आदिष्टी देवी मंदिर. आणि आता आपण आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. हे रस्त्याच्या बाजूलाच आहे, मुख्य रस्त्याच्या बाजूला साळुंकीवाडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर आता आपण विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घेऊया. आणि श्रीदेव विठ्ठल रुक्मिणी सुंदर मंदिर आहे आणि सुंदर दर्शन झालं आपल्याला पंढरपुराला गेल्यासारखं वाटतं. आणि या ठिकाणी यांनी डेकोरेशन मधला विठ्ठलाची मूर्ती इकडे. सुंदर मंदिर आहे, रस्त्याच्या बाजूलाच. अशा प्रकारे निसर्गरम्य खांबाळे गाव. आणि मंदिराच्या बाजूला हे बघा आंब्याचं मोठं झाड आहे. कोकणातली ही जुनी झाडं बघून ना मस्त वाटतं. केवढं मूळ आहे बघायचं, म्हणजे खोड केवढं आहे ते बघा. खूप मोठं आंब्याचं झाड आहे हे बघा. अशी झाडं बघितली नाही का आपल्याला कोकणचा इतिहास किती जुना आहे. कारण हजारो वर्षापूर्वीची झाडं आहे ती, मोठी मोठी, शेकडो हजार वर्षापूर्वीची. हे पण असेल शेकडो वर्षापूर्वीचं असेल. जुनी झाडं बघून मस्त वाटतं. आंब्या झाड आहे. मंदिराच्या बाजूलाच हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. नमस्कार मंडळी, मी बुवा संजय वासुदेव पवार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं माझं खांबाळे गाव. आणि या खांबाळे गावची ग्रामदेवता आई अधिष्ठी मातेच्या कृपेने या खांबाळे गावावरती एक गजर सादर करतोय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे हे आई अधिष्ठीच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. सह्याद्रीच्या कुशीत वसलं गाव माझं सुंदर. सह्याद्रीच्या कुशीत वसलं गाव माझं सुंदर.
ग्रामदैवत 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 आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर सह्याद्रीच्या कुशीत बसलं गाव माझं सुंदर सह्याद्रीच्या कुशीत बसलं गाव माझं सुंदर ग्रामदैवत 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 आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर बारावाड्यामध्ये एक गाव खांबाळे त्याच नाव खांबाळे त्याच नाव खांबाळे त्याच नाव जपला जातो भक्ती भाव नांदे सुखाने रंग राव नांदे सुखाने रंग राव नांदे सुखाने रंग राव निसर्गाचा वरद असत सालव्याचा डोंगर निसर्गाचा वरद असत सालव्याचा डोंगर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर खांबदेव ब्राह्मण देव आई भैरीचं देऊळ आई भैरीचं देऊळ आई भैरीचं देऊळ हनुमंत खंडेराया पुढे गांगोचं ते तळ पुढे गांगोचं ते तळ पुढे गांगोचं ते तळ साळुंके वाडीत वसलय जणू प्रति पंढरपूर साळुंके वाडीत वसलय जणू प्रति पंढरपूर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर दंडावर शिवाचं स्थान होते शिवरात्री जो मान होते शिवरात्री जो मान होते शिवरात्री जो मान दोन्ही वेशीला आहे कमान यंग ब्रिगेड गावची शान यंग ब्रिगेड गावची शान यंग ब्रिगेड गावची शान भजन कीर्तन करून जपती संतांचे विचार भजन कीर्तन करून जपती संतांचे विचार ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत आई आदिची मंदिर दरवर्षी जत्रोत्सव होतो आईचा उत्सव होतो आईचा उत्सव होतो आईचा उत्सव कला क्रीडा शैक्षणिक उज्ज्वल केलं गावाचं नाव उज्ज्वल केलं गावाचं नाव उज्ज्वल केलं गावाचं नाव कलाकारांची खानाई जणू विद्येचं माहेर कलाकारांची खानाई जणू विद्येचं माहेर ग्रामदैवत आई आदिची मंदिर ग्रामदैवत
आदिष्टी मंदिर ग्रामदैवत आई आदिष्टी मंदिर आई सत्तेची पांढर बाजूला विठलाईच घर बाजूला विठलाईच घर बाजूला विठलाईच घर हात मारीत धावे सत्वर तिची कृपा आम्हावर तिची कृपा आम्हावर तिची कृपा आम्हावर वासुदेव सूत जोडून हात गातो या गजर वासुदेव सूत जोडून हात गातो या गजर ग्रामदैवत आई आदिष्टी मंदिर ग्रामदैवत आई आदिष्टी मंदिर ग्रामदैवत आई आदिष्टी मंदिर सह्याद्रीच्या कुशीत वसलं गाव माझं सुंदर सह्याद्रीच्या कुशीत वसलं गाव माझं सुंदर ग्रामदैवत 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 आई आदिष्टी मंदिर 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 ग्रामदैवत आई आदिष्टी